नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर महापालिकांच्या निवडणुका केव्हा होणार याची उत्सुकता सर्वच राजकीय पक्षांना लागून राहिली आहे। मात्र तत्पूर्वीच निवडणुकीची तयारी सर्व पक्षांनी सुरू केली आहे। यात मुंबई महापालिकेचं चित्र वेगळं नाहीये। मुंबईत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असं चित्र रंगवलं जात होतं। मात्र काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याचं स्पष्ट होतंय। त्यामुळे काँग्रेस स्वबळावर, ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र, समाजवादी पार्टी स्वबळावर असं चित्र निर्माण होतंय। यात शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। कारण 2 दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली। त्यानंतर पवारांनी काँग्रेसच्या नेत्यांना फोन केल्यामुळे ते नक्की कोणती भूमिका घेणार, काँग्रेसचा हात पकडणार की ठाकरे बंधूंसोबत राहणार की स्वबळाचा नारा देणार, हे येत्या 2 ते 3 दिवसात स्पष्ट होईल। नमस्कार, मी उन्मेष खंडाळे, आपण पाहताय माय महानगर लाईव्ह। मुंबई महापालिकेच्या निवडणुकी संबंधी वेगवेगळ्या बातम्या येत आहेत आणि त्यामध्येच आता शरद पवार नेमकी काय भूमिका घेणार हे आपण जाणून घेणार आहोत। मुंबई महापालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची असते। यावेळी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती म्हणून मुंबईत एकत्रित दिसणार आहे। तर महाविकास आघाडी फुटलेली असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष नेमका कोणाला साथ देणार याची सध्या चर्चा सुरू आहे। 2 दिवसांपूर्वी मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, अमीन पटेल आणि आमदार असलम शेख यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती। काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे नैसर्गिक मित्र असल्यामुळे मुंबई महापालिकेत दोन्ही पक्षांची एकत्र येण्याची भूमिका वर्षा गायकवाड यांनी मांडली होती। त्यावर पुढील आठवड्यात चर्चा करू असं उत्तर शरद पवारांनी दिलंय। आता शरद पवार यांनी काँग्रेसच्या नेत्यांना फोन करून सोमवार किंवा मंगळवारी भेटून चर्चा करू असं सांगितलं। त्यामुळे महाविकास आघाडी करणंच योग्य असल्याची भूमिका शरद पवार मांडणार की काँग्रेस सोबत जाणार हे येत्या 2 ते 3 दिवसात स्पष्ट होईल। तसेच ठाकरे कुटुंबाशी असलेले संबंध लक्षात घेता शरद पवार दोन्ही ठाकरे बंधूंसोबत जाणार का असाही प्रश्न उपस्थित होतोय। याशिवाय त्यांच्या समोरचा तिसरा पर्याय म्हणजे स्वतंत्र लढण्याचा। त्यामुळं ते निकालानंतर आपण एकत्र येऊ, आता स्वतंत्र लढू अशी भूमिका घेतात का हे देखील पाहावं लागणार आहे। मुंबई महापालिकेची निवडणूक म्हणजे मुंबई महापालिकेमध्ये गेल्या वेळेस म्हणजेच 2017 मध्ये काय झालं होतं हे देखील पाहणं महत्वाचं आहे। तेव्हा काँग्रेसचे 31 नगरसेवक विजयी झाले होते। काँग्रेससाठी हा अत्यंत निच्चांकी आकडा होता। मात्र सध्याची काँग्रेसची स्थिती पाहता आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबई मधली ताकद पाहता दोन्ही पक्ष एकत्र आले तरीही भाजपला तोंड देऊ शकत नाही अशी सध्याची परिस्थिती आहे। त्यामध्येच काँग्रेस, ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादी वेगवेगळे लढले तर मतविभागणीचा मोठा फायदा हा भाजपला होऊ शकतो। याची शरद पवार काँग्रेस आणि ठाकरे बंधूंना जाणीव करून देऊ शकतात। त्यामुळे आता शरद पवार सोमवार किंवा मंगळवारच्या बैठकीत काँग्रेसचं मत परिवर्तन करण्यात यशस्वी होणार का किंवा ठाकरे बंधूंसोबत जाण्याचा निर्णय घेणार का की स्वबळाचा नारा देणार यासाठी 3 दिवस वाट पाहावी लागणार आहे। काँग्रेसचं मुंबई मधलं स्थान आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये काँग्रेसचे 3 आमदार आहेत आणि 1 खासदार आहे। 1 खासदार म्हणजेच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष वर्षा गायकवाड, उत्तर मध्य मतदारसंघातून त्या खासदार आहेत। तर त्यांची बहीण धारावी मधून ज्योती गायकवाड या आमदार आहेत। दुसरे आमदार आहेत अमीन पटेल जे मुंबादेवी मधून विजयी झालेले आहेत आणि तिसरे मालाड पश्चिमचे आमदार असलम शेख, हे 3 आमदार काँग्रेसचे आहेत आणि 1 खासदार। त्यामुळे या 3 आमदारांच्या भरोश्यावरती स्वबळाचा नारा काँग्रेसनं दिलेला आहे। दरम्यान मतचोरी निवडणूक आयोगाकडे आवाज उठवताना महाविकास आघाडी सोबत मनसेही सक्रिय होता। त्यांनीही राहुल गांधी यांच्या मतचोरीच्या आवाजात आवाज उठवला होता। मात्र मनसेमुळे काँग्रेस आघाडी करण्यास तयार नाही। त्यामुळे शरद पवार याबाबत मध्यस्थी करणार का याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय। या संबंधीच्या अधिक बातम्या तुम्हाला mymahanagar.com वरती वाचता येतील। त्यासोबतच निवडणुकी संबंधीच्या अधिक अपडेट्स आणि व्हिडिओ तुम्ही माय महानगर लाईव्ह या आमच्या YouTube चॅनलवरती पाहू शकता। तुम्ही जर अजून YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।